नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे. मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा वेट लॉस रेसिपी एपिसोड नंबर 7मध्ये आज बनवत आहे कॅबेजचं सॅलड. कोण म्हणलं तुम्हाला वेट लॉससाठी तुम्ही नुसती कच्चे गाजर आणि काकडी सॅलडसाठी खाल्लं पाहिजे? असं सॅलड बनवून बघा आज. चला तर आपण त्याची रेसिपी बघूया. इथं मी अख्खा कोबी म्हणजे कॅबेज घेतलेला आहे आणि आता आपण त्याला अर्धं करून आपण व्यवस्थित असं उभं त्याला चिरून घेणार आहे. मी दाखवते तुम्हाला कसं उभं चिरून घ्यायचं. असं उभं अशा त्याच्या कट्स आले पाहिजेत. इथं मी 1 ते 1.5 कांडे लसूण घेतलेला आहे सोलून. त्याला असं फाईन असं चॉप म्हणजे छोटं असं चॉप करून घ्यायचं. ठेचून घ्यायचा नाही, असं छोटा चॉप करून घ्यायचा. छोटा लसूण चॉप करून झाला तर आपण आता जे आपण कॅबेज कापून घेतलं होतं ते थोडंसं उकडून घ्यायचं. जास्ती नाही, आपण भाजीसाठी पूर्ण शिजून घेतो तसं बिलकुल नाही. त्याला थोडंसं 10 मिनटं उकडून घ्यायचं. त्याच्यासाठी आता आपण कढई गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण 2 ग्लास मी त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे. 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आपण त्याच्यामध्ये आणि थोडंसं चवीसाठी मीठ टाकायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता जे कॅबेज चिरून घेतलं होतं ते आपण कॅबेज आता ह्याच्यामध्ये ॲड करत आहोत. ह्याला आपण हलवायचं वगैरे काही नाही आहे. फक्त 10 मिनटासाठी झाकण लावून त्याला उकडून घ्यायचं आहे. आता ह्याच्याकडे 10 मिनटं बिलकुल लक्ष नाही द्यायचं. 10 मिनटं झालेले आहेत. 10 मिनटांनी आहे ना डिरेक्टली गॅस बंद करायचा. बघा अशा पद्धतीत होऊन जातं. बघा हे पूर्ण शिजलेलं पण नाही आहे आणि पूर्ण कच्चं पण नाही आहे. गॅस बंद करून टाकला आणि आपण नंतरून आता हे पाणी साईडला काढायचं आणि हे जी कॅबेज आहे ते साईडला काढून घ्यायचं. आता इथं मी बोल घेतलेला आहे. बोलमध्ये मी पाणी काढलेलं सॅलड सगळं आता कॅबेजचं त्याच्यामध्ये टाकत आहे. थोडंसं थंड होऊन द्यायचं. खूप गरम नाही पाहिजे आपल्याला. थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आलं ना की आपण बोलमध्ये काढून घ्यायचं. तर मी हे सगळं बोलमध्ये काढून घेतलेलं आहे. एका साईडला आपण एक छोटासा पॅन घ्यायचा. कडलंसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये आता मी थोडंसं 2 चमचे तूप टाकणार आहे. तेल मी जास्ती प्रेफर करत नाही. तुम्हाला जर बटर टाकायचं असेल तुम्ही बटर पण टाकू शकता. मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये जिरी मोहरी वगैरे काही टाकायचं नाही आहे आपल्याला. डिरेक्टली आपण जे लसूण चिरून घेतला होता तो लसूण आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. लसूण तुम्ही जेवढं जास्ती घ्याल तेवढं छान फ्लेवर येणार आहे. आणि आता व्यवस्थित क्रिस्पी करून घ्यायचं आहे. प्रॉपर क्रिस्पी करून घ्यायचं आहे आपल्या लसूणला. थोडासा असा ब्राऊन असा शेड आला पाहिजे. पूर्ण क्रिस्पी असा करून घ्यायचा. मस्त फ्लेवर येतो आणि लसूण तुपात भाजल्यानंतर एवढा छान सुगंध येतो तुम्हाला कळेलच. तर आपण लसूण परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर थोडंसं कमी गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तिखट 1 चमचा तिखट ॲड करणार आहे. तिखटची कन्सिस्टन्सी तुमच्या अंदाजाने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि ह्याच्यानंतर आपण थोडंसं चवीनुसार लसूणला मीठ लागण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे. कॅबेजमध्ये तर आपण ऑलरेडी मीठ टाकलं होतं. थोडंसं अर्धा चमचा मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते आहे लसूणला मीठ लागण्यासाठी. हे थोडंसं हलवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कॅबेजमध्ये हे लसूणचं मिश्रण ॲड करणार आहोत. वाह किती मस्त झालेले लसूण. असं नुसता खायला पण इतका अप्रतिम लागतो. पण आपण आता हे कॅबेजमध्ये त्याचा फ्लेवर उतरण्यासाठी आपण त्याला ते मिक्स करायचं आहे. ह्याच्यानंतरून आपल्याला 2 टेबलस्पून ह्याच्यामध्ये सोया सॉस टाकायचा आहे. इथं मी सोया सॉस ॲड करते आहे. झाले एवढेच इन्ग्रेडियंट्स आपल्याला ह्या सलाडसाठी लागणार आहेत. आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि आपलं सॅलड रेडी झालेलं आहे. इतकं टेस्टी लागतं म्हणून मी तुम्हाला सांगू. तुम्हाला कोणत्याच सॅलडचे अशी गिल्ट असं बिलकुल वाटणार नाही. तुम्ही अख्खा बोल असा डिनरला रोज खाल्ला ना तुमचं नक्की वेट लॉस होणार.
तुम्ही कच्चं गाजर काकडी खाऊन जर बोर झाले असाल ना, तुम्ही नक्की हे सॅलड ट्राय करा. कशी वाटली तुम्हाला माझी सॅलडची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. एन्जॉय युअर सॅलड.